श्री स्वामी समर्थ मंडळी, शुद्ध ओमचा उच्चार पुरुषांना करण्यासाठी कामनाई आहे, तेच आज आपण पाहणार आहोत. तो अधिकार फक्त म्हणता साधू संन्यासांचाच आहे, कारण शुद्ध ओमचा उच्चार कामवासना नष्ट करतो. आणि घरामध्ये किंवा प्रपंच जर सांभाळायचा असेल तर असं चालत नाही. साधू संन्याशांना कामवासनेतून मुक्त व्हायचं असतं, त्यासाठी शुद्ध ओमचा उच्चार त्यांना करण्याचा अधिकार आहे. मग गृहस्थांनी ओमचा उच्चार करूच नाही का? करावा. ऋषीमुनींनी त्याची देखील व्यवस्था करून ठेवलेली आहे. ओमला सौम्य करून ओमचा उच्चार तर व्हावा, पण त्याचा तीव्र परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून ओमला इतर शब्दाशी जोडलेला आहे. जसे की ओम नमः शिवाय, ओम वासुदेवाय नमः, ओम गणगणपती नमः. त्यामुळे ओम सौम्य होतो व त्याचा लाभ देखील आपल्याला मिळतो. शिवाय देवाची सेवा देखील आपल्याशाने होते. आणि योग्य प्रकारे ओम या शब्दाचा उच्चार केल्याने आपले शारीरिक दोष देखील नष्ट होतात. धन्यवाद.